राजुरी उंच खडक येथील उद्योजक पंकज कनसे यांनी आणि पठारावरील जनतेला आपल्या वाढदिवसानिमित्त पाणी पुरवठा सुरू केला आहे। सुमारे 25,000 लिटर क्षमता असलेले हे पाण्याचे टँकर हे रोज आणि पठारावरील विविध भागांमध्ये पाणी पुरवण्याचं काम करत आहे। जनतेचा मोठा पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे येथील जनतेने पंकज कनसे यांचे आभार मानले आहेत। ब्युरो रिपोर्ट सिनियर एक्सप्रेस आणे। पंकज कनसे यांनी हा टँकर सुरू केलाय। खऱ्या अर्थाने पाहतोय की आपण सर्वसामान्य ठिकाणी पाणी भरताना दिसत आहेत। अत्यंत भयानक परिस्थिती आणे पठारावरती आहे। भीषण असा दुष्काळ येथील लोकांना जाणवतोय आणि या दुष्काळामध्ये पाण्यासारखं एक जे रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असणारं जे पाणी आहे ते पंकज कनसे यांनी इथली जनतेला पुरवलेलं आहे। काही येथील नागरिक आहेत। माझे बेलकर पॅम झाला राहणारा आमच्या इथं खरोखर अगदी जनावरांनाच पाणी नव्हतं। त्याच दिवशी तुमचा हा टँकर आला, साऱ्या गावामध्ये भरपूर पाणी भेटलं भरपूर। आणि हीच खरी सेवा आहे। जे करंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले तोचे साधवळ खावा देव तेथेचे जाणावा। त्या म्हणीप्रमाणे तुम्ही अगदी भरपूर पाणी गावाला दिलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। वाटतंय हा जो पाण्याचा जो तुमचा प्रश्न सोडवण्याचं काम पंकज कनसे काय वाटते, काय सांगता? हे राजुरी गावचे सुपुत्र आहेत। पंकज कनसे हे उद्योजक आहेत आणि त्यांनी एक असा उपक्रम राबवला आहे की वाढदिवसाला जो काही खर्च होईल आणि त्या खर्चातून आपल्याला बुवा हे खर्च करून याचा काय उपयोग नाही। त्यांनी आमची ही जुन्नर तालुक्यातली 4 गावं कायम दुष्काळी असतात, पाणी कायम टंचाई असते आणि भीषण अशी उष्णतेची तीव्रता असताना या पंकज भाऊच्या मनामध्ये एक संकल्पना निर्माण झाली आणि आपला जो काही वाढदिवसा होणारा खर्च आपण जर समजा पठाराच्या 4 गावांना पाणी जर पुरवलं शेवटपर्यंत, जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत पंकज भाऊचा हा उपक्रम आहे आणि ते प्रत्येक गावामध्ये रोजची 1 खेप देतात आणि असो पेमदारा, शिंदेवाडी, नळावणे सर्व वाडे वस्त्यावरती ते पाणी देण्याचं काम करतात। खरोखर ते यांनी हा उपक्रम चांगला आहे। त्यांना मी ग्रामस्थांच्या वतीने आणि पठार विभागाच्या वतीने त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि शासनाला सुद्धा, कारण उष्णता जास्त असल्यामुळं शासनाचे सुद्धा टँकर अपुरे पडतात आणि अपुरे पडत असताना हे सुद्धा शासनाला हातभार लावतात। तरी या पंकज भाऊचं मी हार्दिक अभिनंदन करतो। तुमचं कुठं राहतं? तुमच्यावाला पाणी येतं का? आम्ही माळ्यामध्ये राहतो। आमच्याकडे पाणी ग्रामपंचायतीचं जवळपास येते। आम्हाला स्वतःला थोडं आमच्या साईडसाठी पाणी आहे, पण हा जो पंकज कनसे यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत चांगला, म्हणजे एकदम उत्कृष्ट प्रतीचा आहे। लोकांची जरा पाण्याची गैरसोय टाळण्याचा मोठा उपक्रम आहे त्यांचा। वाढदिवस घालतात, कोणी मोठमोठाले वाढदिवस घालतात, पण त्यांनी त्या वाढदिवसानिमित्त हे जे पाणी वाटप केले हे त्या वाढदिवसाच्या अन्नदानापेक्षा हे पाणीदान सर्वात मोठं दान आहे असं आम्हाला वाटतं। पठारावरील दुष्काळ आणि याबाबत एक पंकज भाऊ कनसे असतील आणि सरकारी टँकर येत असतील, यांनी सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं, भरपूर प्रमाणात सहकार्य केलं। सर्वांना पाणी वेळच्या वेळेला मिळालेलं आहे सर्वांना, त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो। महिलांचा पाण्याचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला आहे। थँक्यू। आमचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे। आम्हाला रोज पाणी येतं वेळेवर। आता तुमच्या दारात पाणी येतंय का आणि कसं? हो, आमच्या दारात पाणी येते आता सध्या।